नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्लिश मीडियमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील आपण सारे एक हा जो गद्यपाठ आहे ना, त्याच्या खालचा स्वाध्याय समजून घेणार आहोत बरं का. चला, सुरुवात करूया. पहिला प्रश्न त्यांनी आपल्याला काय दिलाय बघा. पहिला प्रश्न त्यांनी आपल्याला दिलाय, एका शब्दात उत्तरे लिहा. माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे, आणि मग आपण उत्तर लिहिलेलं आहे नयन कुमार. दुसरा प्रश्न बघा, माणसाच्या जीवन व्यवहारात मदत करणारी, आणि मग आपण उत्तर त्याचं लिहिलेलं आहे कर्णिका. वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी, आणि उत्तर आपण लिहिलेलं आहे नासिका. जीवाताईने ज्यांना संपात सामील करून घेतले ते, मग उत्तर आपण लिहिलेलं आहे दंतराज, म्हणजे कोण? दात. पुढे बघा, सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते कोण होते? ते मेंदूराज, म्हणजे आपला मेंदू. अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते कोण आहेत? ते पोटोबा प्रधान, म्हणजे आपलं पोट. आता आकृती पूर्ण करा हा प्रश्न दिलाय बघा. अ प्रश्नामध्ये त्यांनी काय म्हटलंय? जिव्हाताईची कामे. पहिलं काम आपण इथे लिहिलेलं आहे, पदार्थांची चव मानवाला चाखवणे. जिभेमुळे आपल्याला पदार्थाची चव कळते की नाही. आणि दुसरं काम काय आहे? गोड बोलणे. आता हा प्रश्नामध्ये काय दिलंय बघा, पदकुमार आणि हस्तराजांचा निश्चय. पदकुमारांचा निश्चय आपण इथे लिहिलेला आहे. काय आहे? स्वयंपाकघरात जाणार नाही. आणि हस्तराजांचा जो निश्चय आहे तो आपण इथे लिहिलेला आहे, मी घास उचलणार नाही. हस्तराज म्हणजे कोण? आपला हात. आता ई मध्ये बघूया काय म्हटलंय त्यांनी. आकृती पूर्ण करामध्ये जिव्हाताईची तक्रार. काय होती जिव्हाताईची? म्हणजे जिभेची तक्रार. आपण सारे जण काम करतो, ही पहिली तक्रार. आणि दुसरी तक्रार, पोटोबा मात्र आयते बसून खातो, ही दुसरी तक्रार होती. चला, आता प्रश्न क्रमांक 3 वरती जाऊया. कारणे शोधा व लिहा. जिव्हाताई गप्प आहे कारण, कारण काय लिहिलंय आपण? तिला पोटोबा खवय्येची चीड येत होती. त्याच्यानंतर आहे, पोटोबा अधूनमधून गुरगुरतो कारण, कारण ती त्याची सवय आहे व शरीराचे राज्य सुरळीत चालावे. आता चौथा प्रश्न त्यांनी आपल्याला दिलेला आहे, स्वमत स्पष्ट करा. काय म्हटलंय त्याच्यामध्ये? पहिला प्रश्न, आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत या विधानाबाबत तुमचे मत. मग आपण उत्तर काय लिहिलंय बघूया. या पाठात शरीराच्या काही अवयवांचा संवाद आहे. त्यामध्ये बरीचशी इंद्रिये पोटाविषयी तक्रार करीत आहेत की आम्ही सर्व कामे करतो व पोट आयते बसून खाते. ही तक्रार जेव्हा मेंदूराजाकडे जाते तेव्हा मेंदूराजे सर्वांना समजावतात की हे शरीररूपी राज्य आहे. यातील प्रत्येक अवयवाला नेमून दिलेली कामे आहेत. पोट हे प्रत्यक्ष काम करताना दिसत नाही, पण ते सर्व अवयवांना जीवनरस पुरवते. त्याने जर त्याचे काम बंद केले तर सारे अवयव निकामी होतील. हा विचार पटवताना मेंदूराजे म्हणतात की आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत. या त्यांच्या बोलण्यातून एकजुटीची शिकवण मिळते. आता पुढचा प्रश्न बघूया.
सविस्तर उत्तरातला त्यांनी स्वमत मधला पुढचा प्रश्न दिलेला आहे. पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे. मग आता आपल्याला उत्तर लिहायचं आहे. सर्व इंद्रियांना पोटोबाबद्दल राग होता. पोटोबामुळे सगळ्यांची फरफट होते आणि मानसन्मान मात्र पोटोबाला मिळतो, अशी जिव्हाताईची तक्रार होती. जरा जास्त खाल्ले की पोटोबा गुरगुरतो याची चीड तिला येई. कर्णिका म्हणाली, पोटोबा महाशय नुसते बसून खातात. पदकुमार काय म्हणाला? पदकुमार म्हणाला, सगळ्यांवर पोटोबा उगाचच गुरगुरतो नि आम्हाला राबवून घेतो. सर्वांचे पोटोबाविषयी असे म्हणणे होते की आम्ही सारे रात्रंदिवस काम करतो, पण पोटोबा मात्र काहीच काम करीत नाही. म्हणून त्याला अद्दल घडवण्यासाठी मेंदूराजेकडे पोटोबाची तक्रार करण्याचे सर्व इंद्रियांनी ठरवले. आता या स्वाध्यायाच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, खेळ खेळूया शब्दांशी याच्यामध्ये सुद्धा काही प्रश्न दिलेत. प्रश्न काय आहे बघा. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला. पहिलं वाक्य दिलेलं आहे, तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर. मग आता ह्याच्यात विरामचिन्ह कुठे घालावं लागणार आहे? बघा उत्तर आपण काय लिहिलंय. तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर. इथे आपण उद्गारवाचक चिन्ह काढलेलं आहे. हे विरामचिन्ह या वाक्यात घालायचं आहे बरं का. दुसरं वाक्य बघूया. हो हो, आमची तयारी आहे. मग आता या वाक्यामध्ये 3 विरामचिन्ह आलेत विद्यार्थी मित्रांनो. बघा बरं, हो नंतर स्वल्पविराम आलाय, परत हो आलाय, त्याच्यानंतर परत स्वल्पविराम, आणि आमची तयारी आहे नंतर आपल्याला पूर्ण विराम लिहायचा आहे, जो प्रश्नात त्यांनी दिलेला नाही. लक्षात येतंय? चला आता पुढचा प्रश्न त्यांनी दिलाय, वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. आणि या गोलामध्ये आपल्याला त्यांनी काही शब्द दिलेत आणि मग ते वेगवेगळ्या तक्त्यामध्ये घालायचे. पहिला तक्ता आहे क्रियाविशेषण अव्यय, दुसरा तक्ता आहे शब्दयोगी अव्यय, तिसरा तक्ता आहे उभयान्वयी अव्यय आणि चौथा तक्ता आहे केवल प्रयोगी अव्यय. चला आता इथे आपण लिहिलेलं आहे. पहिला तक्ता काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. मग या शब्दांमधलं क्रियाविशेषण कोणतं आलेलं आहे पहिलं बघा, भरभर. मग म्हणून आपण ते या ठिकाणी लिहिलेलं आहे भरभर. नंतर आलेलं आहे ते म्हणजे सावकाश आणि आपण ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. नंतर आलेलं आहे सतत, जे आपण या उत्तरात इथे लिहिलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी हे कशासाठी आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे चुकून झालेलं आहे बरं का. हे शब्दयोगी अव्ययातला चुकून इथे शब्द टाईप केला गेला आहे. भरभर, सावकाश, सतत आणि कशासाठी. खरं तर क्रियाविशेषण अव्यय कशासाठी पण येईल आणि ते शब्दयोगी अव्ययामध्ये सुद्धा येईल, पण आपण त्याला शब्दयोगी अव्ययामध्ये घालणं जास्त संयुक्तिक आहे. बघा बरं, आता शब्दयोगी अव्ययामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे. पहिलं त्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी बघा, पोटोबा विरुद्ध, म्हणजे इथे शब्दयोगी अव्यय काय येणार आहे? विरुद्ध. बरोबर आहे. नंतर आपण म्हटलं ते म्हणजे कशासाठी, ह्याच्यामधला शब्दयोगी अव्यय काय येणार आहे? साठी. मग ह्याच्यामधलं काय घ्यायचं आहे? पोटोबामुळे. मग शब्दयोगी अव्ययासाठी आपल्याला जावं लागेल, मुळे शब्दाखाली अंडरलाईन करावी लागेल. नंतर आहे स्वयंपाक घरापर्यंत. इथे आपल्याला पर्यंत या शब्दाखाली अंडरलाईन करावी लागेल. नंतर आहे
तुमच्याबद्दल. मग आपल्याला बद्दल या शब्दाखाली अंडरलाईन करावी लागेल. आता उभयान्वयी अव्यय काय आलेत बघूया. इथे त्यांनी दिलंय बघा, आणि त्याच्यानंतर किंवा आणि त्याच्यानंतर अथवा, हे तिन्ही काय झालेले आहेत, उभयान्वयी अव्ययाचे शब्द आलेले आहेत. मग आता केवल प्रयोगी अव्ययाचं काय आलेलं आहे बघा. बापरे हा शब्द आणि हा शेवटचा अबब हा शब्द. मग केवल प्रयोगी अव्ययामधले दोन शब्द आपण इथे लिहिलेले आहेत, बापरे आणि अबब. लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो? चला आता शेवटचा प्रश्न. खालील शब्दांसाठी पाठात वापरलेले शब्द लिहा. पहिला शब्द आहे कान. कानासाठी काय वापरलेला आहे शब्द? कर्णिका. नंतर त्यांनी दिलाय नाक. त्याच्यासाठी काय वापरलाय? नासिका. नंतर त्यांनी दिलाय हात. त्याच्यासाठी काय वापरलाय? हस्तकराज. नंतर त्यांनी दिलाय पाय. त्याच्यासाठी वापरलाय पदकुमार. नंतर त्यांनी दिलाय जीभ. त्याच्यासाठी वापरलाय जिव्हाताई. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सारे एक या गद्य पाठाखालचा स्वाध्याय समजावून घेतला बरं का. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर या भागाला लाईक करा, या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.